सेकंड्स एका क्षणार्धात आपल्या मनामध्ये कित्येक विचार येतात आणि ते सगळे विचार आनंददायी असतात की दुःखदायी असतात? दुःखदायी. हार्टबीट्स वाढतात ना, ते सगळे विचार जर दुःखदायी असतात. पण त्याच वेळी जर लाईट पडली, तिथे प्रकाश आला आणि लगेच कळालं ही दोरी आहे, तेच दुःख किती पराकोटीच्या आनंदात परिवर्तित होतं की अरे दोरी आहे, मी साप समजलो. म्हणजे काय की भ्रांतोदिता, आपली भ्रांती होती की तिथे साप आहे, परंतु ती छोटीशी दोरी होती. तेच दुःख आपल्या आनंदात परिवर्तित झालं. अर्थात ना दुःख होतं कधी ना सुख होतं. ती दोरी बिचारी गप तिथल्या तिथे पडली होती. ती तुम्हाला दुःख किंवा सुख देण्यासाठी कारणीभूत होती का? म्हणजे आता तुम्हाला समजलं आपल्या सुखासाठी आणि दुःखासाठी काय कारणीभूत आहे? आपल्या मनाचे समज, आपल्या मनाची धारणा. त्याच मनाला आवरण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर ईश्वराची भक्ती करायला पाहिजे. अशाच निरनिराळ्या भ्रांती अर्जुनाच्या मनामध्ये जेव्हा आल्या, त्यावेळी अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला की भगवंता, माझ्या मनात एवढ्या धारणा आहेत, एवढी भीती मला वाटते की मी जर हे आपलेच अपतेष्ट आहेत यांना मारलं तर काय होईल, आणि यांना मारण्यापेक्षा मला जर यांना मारून जर मला स्वर्गप्राप्ती मिळणार असेल तर मला अशी स्वर्गप्राप्ती पण नको, त्यापेक्षा मी सगळंच आवरतो. म्हणजे याचा अर्थ मी संन्यास घेतो आणि निघून जातो. त्यावेळी भगवंतांनी सांगितलं, थांब अर्जुना, कर्माचा त्याग करू नये, कर्मफळाचा त्याग कर. अर्थात अर्जुना, तू म्हणतोस, तुला असं वाटतंय रे की हे सगळे तुझ्या अपतेष्टांना मारून तू दुःखी होणार आहे, हे पण तुझ्या मनाच्या धारणा आहेत ना. या सगळ्या कोणी बनवल्या? मग ज्यावेळी जो अर्जुन पहा, विचार करा, जो अर्जुन एकदम उत्साहामध्ये ज्यावेळी रणशिंग कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती ज्यावेळी रणशिंग फुंकले गेले, त्यावेळी अर्जुन आधी अति उत्साही होता. सगळ्यात जास्त मोठ्याने शंख फुंकणारा अर्जुन होता. पांचजन्य, ऋषिकेशो, देवदत्त, धनंजय देवदत्त नावाचा शंख अर्जुनाने इतक्या जोरात वाजवला आणि त्यानंतर वाजून एकदम उत्साही होऊन अर्जुन म्हणाला की चल देवा, रथम माझा सेनयोर उभयोरमध्ये रथन स्थापयित केशवा. अर्थात हे देवा, माझा रथ आहे ना, या दोन्ही सेन्यांच्या मध उभा कर, मला बघू तर दे कोण असे लोक महारथी आहेत जे माझ्यासोबत युद्ध करतायत. इथे सुद्धा एक छोटासा सायकोलॉजिकल विचार आहे की आपण एखादी गोष्ट करायला गेलो ना, सुरुवातीला आपण आपल्या मनामध्ये अनेक मनोरे उभे करतो. मी असं करेन, मी तसं करेन, मी तसं करेन. साधी वडापावची गाडी टाकायची असेल ना, तरी आपलं 1 करोडचा टर्नओव्हर ठरलेला असतो. एम आय राईट ऑर रॉंग? बरोबर. आपण स्वप्न किती पाहतो. आपण असं बोलतो की मी माझ्या मुलाच्या लग्नाला अंबानीच्या पोराला बोलवेन. इथपर्यंत स्वप्न पाहावी तुमची. पण याचा अर्थ आपण काय करतो, लगेच मनोरे उभे करायला सुरुवात करतो. याचाच अर्थ अर्जुन पण अति उत्साही होता. त्यावेळी भगवंताने हे सगळं पाहिलं होतं. परंतु होता कोण अर्जुन? अर्जुन भगवंताचा असा भक्त होता की अर्जुनाला बोलतात ना, द्वारकेचा राणा पांडवा घरी जरी असेल, म्हणजे देव साक्षात त्यांच्या सहाय्यतेला होता, परंतु देवानेही प्रत्येक वेळी छुपी मदत केली पांडवांना. देव समोरासमोर मदतीला आला नव्हता. पण अर्जुन असा भक्त होता ना की अर्जुनाच्या एक कुरुक्षेत्रामधलीच घटना आहे की कुरुक्षेत्रातलं युद्ध, त्या दिवसाचं युद्ध विराम झालं होतं, त्या दिवसाचं युद्ध समाप्त झालं होतं आणि प्रत्येकजण आपापल्या शयन कक्षामध्ये शयन करत होता. भगवंतसुद्धा आपल्या कुटीरामध्ये बसून ध्यानाला बसतायत आणि ध्यानामध्ये दोन निमिष मात्र भगवंत ध्यानाला बसल्या नामस्मरणाची अशी डोर भगवंताला खेचत होती. ते नामस्मरणाचे असे काही तरंग भगवंताला मिळत होते की भगवंत आपसूक त्या तरंगाच्या दिशेने ओढू लागले होते, तरंगाच्या दिशेने वाटचाल करायला लागले. भगवंतांनी ध्यान सोडलं आणि भगवंतांनी बोलले, असा कोण प्रिय भक्त आहे जो मला इतक्या तीव्रतेने बोलवते, मला ते असे तरंग मिळतात जे अविरल नामस्मरण चालू आहे. असं कोण माझं नामस्मरण करतोय? कारण युद्ध खेळून सगळे थकलेले आहेत, मग तरीसुद्धा आत्ता कोण माझं नामस्मरण करतोय हे बघतायत. भगवंत त्या तरंगाच्या दिशेने वाटचाल करतायत.
प्रथमतः भगवंताला असं वाटलं, आत्या म्हणजे कुंती माता माझं भजन करत असेल, मला तिथे जायला पाहिजे. माता कुंतीच्या कक्षाकडे जातात, बघतात तर माता कुंती शयन करत आहे. नंतर भगवंताला वाटलं की ठीक आहे, द्रौपदी बोलवत असेल, द्रौपदीच्या कक्षामध्येही जातात, द्रौपदीसुद्धा शयन करते. नकुल, सहदेव, भीम, युधिष्ठिर सगळ्यांच्या कक्षाकडे जातात. नंतर भगवंताला असं वाटतं की कोणी नाही ना, कदाचित माझी बहीण सुभद्रा असेल आणि ती मला बोलवत असेल. भावाची काळजी बहिणीला जास्त असते म्हणून कदाचित बोलवत असेल. आणि या हेतूने भगवंत परत एकदा सुभद्रेच्या कक्षाकडे पाहतात. सुभद्रासुद्धा शयन करत आहे. भगवंत खिन्न मनाने परत येत आहेत. वाटेत अर्जुनाचा मध्येच एक कक्ष लागतो. तिथून भगवंताला ते तरंग प्राप्त होत आहेत असे भगवंताला जाणवत आहे. आणि भगवंत झपझप त्याच्या कक्षाच्या दिशेने पावलं टाकतायत. अर्जुनाच्या कुटीरापर्यंत गेले, परंतु अर्जुनाकडे जेव्हा भगवंतांनी पडदा सारून पाहिलं तर अर्जुनसुद्धा निद्रिस्त होता. भगवंत पुनश्च मागे वळतात, परंतु त्याच वेळी भगवंतांना पुन्हा काही होतं माहीत नाही. पुनश्च भगवंत निरखून ज्यावेळी पाहतात त्यावेळी गदगद अंतःकरण होऊन भगवंत म्हणतात, अनन्यास चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अर्जुनाला निद्रिस्त पाहून सुद्धा भगवंत आश्चर्यचकित होतात. याचं कारण अर्जुन निद्रिस्त जरी होता, परंतु अर्जुनाच्या प्रत्येक रोममधून कृष्ण 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 या नामाचा जाप होत होता. याचा अर्थ अर्जुन जो जागृती, स्वप्न, सुषुप्ती सगळ्या अवस्थेमध्ये भगवंताचाच नामस्मरण करत होता, भगवंताचाच धावा करत होता. ज्याचा शरीराचा प्रत्येक कण आणि कण, ज्याच्या शरीराचा प्रत्येक रोम कृष्ण नामाचा जाप करतोय, शरीराचा प्रत्येक अवयव कृष्ण नामाचा जाप करत असेल, त्या अर्जुनाची भक्ती, त्या अर्जुनाने स्वतःच्या मनाला किती अनुसंधानित केलेलं असावं किंवा कृष्णाच्या चरणाशी किती समर्पण असावं, याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुनाची भक्ती आहे. मग मला सांगा, जो अर्जुन ज्यावेळी सेनयोरू भयोरमध्ये रथम स्थापयित्वा केशवा, याचा अर्थ माझा जर रथ भगवंताला आदेश देण्याचा अधिकार अर्जुनाला कसा मिळाला आहे हे या उदाहरणावरून स्पष्ट होतं. आता पुढे सगळेजण विचार करा, साधी गोष्ट आहे. भगवंताने श्रीमद भगवद्गीता सांगण्यासाठी अर्जुनालाच निवडलं, रथाचं सारथ्य करण्यासाठी अर्जुनालाच निवडलं. का निवडलं? त्याचं हे कारण केवळ मुखाने प्रभूंचं नामस्मरण नव्हता करत अर्जुन. त्याचा शरीराचा प्रत्येक कण, प्रत्येक रोम, अणू रेणू म्हटल्यानंतर एवढा छोटा कण, शरीरातला प्रत्येक रक्त काय, प्रत्येक कण ज्याचे कृष्ण भक्तीमध्ये रममाण झालेला आहे, त्या अर्जुनाच्या भक्तीपुढे देव नतमस्तक होतात. मग त्या देवाने अर्जुनाच्या रथाचं सारथ्य का करू नये? म्हणून देवाने अर्जुनाच्या केवळ युद्धापुरत्याच रथाचं सारथ्य नाही केलं, तर जीवनरूपी रथाचं सुद्धा सारथ्य केलं. ज्यावेळी कळालं भगवंतांना आदेश दिला, भगवंतांनी सुद्धा अर्जुनाचं सगळं ऐकून घेतलं की ठीक आहे, काही हरकत नाही, अर्जुना रथ स्थापित करतो. रथ स्थापित केला आणि सांगितलं, आता भगवंत अर्जुनाकडे एकदृष्टी करतायत आणि सांगतायत की बघ, तुला बघायचं आहे ना की तुला कोणाकोणासोबत युद्ध करायचं आहे. मग भगवंत त्याला स्वतःच्या नातेवाईकांची आठवण करून देतात आणि अर्जुनसुद्धा हतबल झाला किंवा अर्जुनाचे हात पाय लटलट कापू लागले. अर्जुन म्हणू लागला की देवा, मी तर माझा शंख रणभेरी फुंकली, परंतु हे सगळे माझेच अपतेष्ट आहेत रे, आणि यांच्याशी युद्ध करून मी काय करू? त्यावेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, आता कर्मापासून पळायची ही वेळ नाही. त्यावेळी भगवंत अर्जुनाला कर्मयोग, अर्जुनाचा गीतेच्या सर्वप्रथम अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग आहे. नंतर भगवंत अर्जुन निरनिराळे प्रश्न करतोय, भगवंत त्याचे उत्तर स्वरूप त्याला वेगवेगळे योग शिकवतात. प्रथमतः कर्मयोग आहे, नंतर कर्मसन्यास योग आहे, ज्ञान योग आहे, विश्वरूप दर्शन आहे. हे सगळं झाल्यानंतर अर्जुन ज्यावेळी 11व्या अध्यायामध्ये भगवंत आपल्या विश्वरूपाचं दर्शनसुद्धा अर्जुनाला करून देतात, त्यानंतर अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतायत की अशा पद्धतीने माझं हे जे विश्वरूप आहे ना, हे खूप दुर्मिळ लोकांनाच पाहायला मिळतं किंवा क्वचितच.
क्वचितच एका युगामध्ये एखाद व्यक्ती अशी असेल की ज्याला माझ्या विश्वरूपाचं दर्शन होतं आणि हे आज विश्वरूपाचं दर्शन तुला झालेलं आहे. परंतु एवढं सगळं विश्वरूप ज्याने बघितलं तो अर्जुन. मला एक सांगा, भगवंताचं एवढंच काय, आपण एक छोटंसं गाव फिरणं आणि आपण अख्खा जिल्हा फिरणं, आपल्याला काय किती थकावट होईल? शक्य आहे का एका दिवसात अख्ख्या जिल्हा फिरणं किंवा अख्खा जिल्ह्यामधले सगळे रमणीय स्थळ बघणं? नाही ना. याचा अर्थ भगवंताचं हे एवढं विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुन किती घाबरला असेल. परंतु भगवंताने अर्जुनाच्या मनस्थितीला जाणूनच सांगितलं, माझ्या विश्वरूपाचं दर्शन तुला झालं आहे, परंतु हे फार कठीण असेल ना तर तुला साधी सोपी एक गोष्ट सांगतो. त्यावेळी अर्जुन म्हणाला की तुझं विश्वरूपाचं दर्शन वास्तविक कोणाला होऊ शकतं? तर भगवंत म्हणाला, फक्त आणि फक्त माझ्या भक्तांनाच. तर अर्जुन म्हणाला, मग तुझे भक्त आहेत ते एवम सततयुक्तात् स्वा भक्तवान स्वा पर्युपासते. मला सांग की असे कोणते तुझे भक्त आहेत की मी ऐकलंय की सगळे तुझे भक्त आहेत, पण तुझे भक्त नक्की असे कोण आहेत जे तुला प्रिय आहेत, ज्यांना तू इतकं स्वतःला वाहून टाकतोस? त्यावेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या भक्तांची लक्षणे सांगतात की अर्जुना, माझे भक्त आहेत ना, 4 प्रकारचे माझे भक्त आहेत. आर्तभक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त. आर्तभक्त कोण? जे अर्थतेने मला बोलवतात, ज्याला आपण साध्या सरळ सोप्या मराठी भाषेत म्हणतो बॉटम ऑफ हार्ट, फ्रॉम बॉटम ऑफ हार्ट, म्हणजे हृदयापासून जे देवाला बोलवतात. पण ते केव्हा? आर्ततेने, म्हणजे अगदी ना आपल्याला तहान लागल्यानंतर पाण्याची जितकी आवश्यकता असते ना तेवढ्या आर्ततेने देवाला बोलावतात. ते माझे भक्त आहेत. पण ते केव्हा बोलावतात? तहान लागल्यावरच ते डवरा वाखरायला जातात. समजलं? अर्थात ते आर्तभक्त आहेत. दुसरे भक्त आहेत अर्थार्थी भक्त, म्हणजे ते केव्हा देवाला बोलावतात की त्यांचं सगळं अलबेल चाललेलं आहे, सुखासुखी जीवन आहे, परंतु तरीसुद्धा ईश्वराला विसरले नाहीत. पण ईश्वराला विसरले नाहीत, पण ईश्वराला आठवून ठेवण्याच्या मागे त्यांचा एक स्वार्थ असतं की जे सुखासुखी चाललं आहे ते सुखीच राहू दे, त्याला दुःखाची छाया कधी स्पर्श करू नये. म्हणून ते देवाचं यजन करतात, पूजन करतात. ते अर्थार्थी भक्त आहेत. तिसरे आहेत जिज्ञासू भक्त, म्हणजे त्यांना जिज्ञासा आहे, ते सुद्धा भक्त आहेत. चतुर्विधान भजन्ते माम, हे 4 प्रकारचे जे माझे भक्त आहेत त्यातले जिज्ञासू भक्त आहेत ना, हे जिज्ञासू भक्त म्हणजे त्यांना सुख दुःख याची अपेक्षा नसते, परंतु त्यांना एकाच गोष्टीची अपेक्षा असते, ती म्हणजे मोक्षाची अपेक्षा. त्यांना फक्त या आवागमनच्या सगळ्या चक्रामधून मुक्ती हवी असते, त्यांना मोक्ष पाहिजे असतं. मग आता तुम्ही म्हणाल जिज्ञासू भक्त असणं तर उत्तम आहे, इथे प्रत्येकाला मोक्ष पाहिजे ना? कोण असं आहे की ज्याला असं वाटतं की मला मोक्षच नको? इथे प्रत्येकाला मोक्ष पाहिजे, कारण इथे या भूतलावर जन्माला आलेला प्रत्येक जीव हीच अभिलाषा करतो, न कळत. तुम्हाला सुद्धा माहीत नाही, परंतु अंतःकरण तुमची हीच अभिलाषा करते की काय, की मला मोक्ष प्राप्त व्हावा. अर्थात बास झालं हे सगळं. कधी कधी विटाळ येतो ना या सगळ्या गोष्टींचा, कंटाळा येतो, अक्षरशः वीट येतो की बास झालं हेच जाणं येणं, कशाला? त्यापेक्षा देवा एकदाशी तुझ्या चरणाशी ठेव. याचा अर्थ काय की त्यांना. पण तुम्ही म्हणाल जिज्ञासू भक्त असणार तर ठीक आहे ना, हे उत्तम कोटीची श्रेणी आहे, परंतु इथे सुद्धा एक इच्छा आहे. आणि भगवंताला इच्छा असण्यापेक्षा, आता अर्जुनाला जे सांगतात ना 4 प्रकारचे माझे भक्त आहेत, त्यातले मला अत्यंत प्रिय कोणते? ज्ञानी तो मम आत्मा हा. जे ज्ञानी भक्त आहेत ना ते. जिज्ञासू भक्त मला प्रिय आहेत, परंतु त्यांना पण कुठे ना कुठेतरी मोक्षाची का होईना अपेक्षा आहे, त्यांची कामना आहे, इच्छा आहे. परंतु ज्ञानी भक्त कोण? तर ते कोणतीच अपेक्षा न ठेवता केवळ आणि केवळ माझ्यावर प्रेम करतात, माझ्या त्या प्रेमापोटी माझं भजन करतात, माझं चिंतन करतात, मला विसरत नाहीत. असे भक्त माझे जीव की प्राण आहेत. मी त्यांच्यावरून माझा जीवसुद्धा ओवाळून टाकतो. यो मद्भक्त समे प्रिय. असे भक्त मला अत्यंत प्रिय आहेत. याच भक्तांची सर्व लक्षणं सांगत असताना भगवंत या 18व्या श्लोकापर्यंत येऊन म्हणतात की आधी तर भगवंत सगळी लक्षणं सांगतायत आणि जवळजवळ 39 लक्षणांनी युक्त असे श्लोक
भगवंत सांगतायत आणि नंतर भगवंत म्हणतायत समः शत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण समदुःखे सुखदुःखेषु समः संग विवर्जितः. की आता माझ्या भक्तांची ही पुढची लक्षणं काय आहेत, ती माझा भक्त कसा असतो की समः शत्रोच मित्रेच, मित्र आणि शत्रू ज्याला समान आहे, ज्याचा हा आपला हा परका हा भेदच नाही आहे. माझा भक्त कसा असतो बघा, एकदा का ईश्वराचं ज्ञान झालं, ईश्वराच्या प्रेमापोटी जर आपण त्याचं भजन चिंतन करायला लागलो तर याचा अर्थ आपल्याला जळी स्थळी सगळीकडे कोण दिसतो, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, किंवा हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. ज्याला आत्मतत्वाने हरीचंच दर्शन सगळ्यांकडे होतो, त्याच्या मनामध्ये हा आपला, हा परका, हा माझा शत्रू, हा माझा मित्र, हा भेद हा असेल का. यालाच माऊली खूप सुंदर उदाहरणासहित सांगतायत की पार्थाजयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोही सरिसा पाडू. की हे पार्थ, ज्याच्या ठाई विषमतेची वार्ताच म्हणजे विषमतेची गोष्टच नाही आहे की हा माझा मित्र, हा माझा शत्रू आहे, याने माझं चांगलं केलं आहे, याने माझं वाईट केलं आहे, याने माझं वाईट केलं, मी आता याच्या नावाने बोटं मोडते, आणि याने माझं चांगलं केलं बी याला याच्यासाठी देवासाठी देवाकडे प्रार्थना करते की याच्या चांगलं व्हावं. असं साधू संत किंवा असा माझा भक्त करीत नाही. त्याच्याकडे वैषम्याची वार्ताच नाही, सगळ्यांना समान आहे. कसं समान आहे का, घराची या उजिएडू करावा, पारखी या अंधारू पाडावा, हे नेणेची गा पांडवा दीपू जैसा. ज्याप्रमाणे एक दीप आहे, दिवा आहे, त्या दिव्याला असं वाटतं का की मी ज्याच्या घरामध्ये माझं वास्तव्य आहे, मी केवळ आणि केवळ जर कोणी आलं तर मी फक्त जो घरचा आहे ना त्यालाच प्रकाश देईल, आणि जो बाहेरचा आलाय ना त्याला मी प्रकाशच देणार नाही. असा दीपक म्हणजे असा दिवा विचार करतो का. आता दिवे नाही आहेत पण आता ट्यूबलाईट आहेत. जर तुम्ही ट्यूबलाईट लावली तर तो असा म्हणेल का की मी याच्या घरची लाईट आहे, मी याच्याच घरात उजेड देईल, किंवा हा आला तरच मी उजेड देईल आणि बाकीचं कोणी परका आलं, पाहुणे आले की मी अंधार होईल. ज्याप्रमाणे दिव्याच्या मनामध्ये ज्याप्रमाणे दिवा असा विचार करत नाही, अगदी त्याचप्रमाणे जे माझे भक्त आहेत त्यांच्या ठाई हा माझा, हा परका, हा भेद नाही. सगळ्या ज्याप्रमाणे एका दिव्याच्या मनामध्ये हा विचार नसतो, दिव्याला दोघंही समान असतात, त्याचं काम आहे तेवत राहणं, प्रकाश देणं. तो आपला असो किंवा परका असो, दोघांनाही समान प्रकाश देतो. अगदी त्याचप्रमाणे माझा भक्त असतो की जो शत्रूशी आणि मित्राशी सुद्धा समान वागणूक करतो, किंवा त्याच्या मनात द्वेष येतच नाही. विचार करा, एक भक्त असतो तो द्वेषरहित असतो, अद्वेष्टा. म्हणजे एक भक्त इथे मात्र या अभंगामध्ये दोघांनाही समान वागणूक देणं म्हणजे अर्थात जवळजवळ विषय विकार रहित झालेलं मन असतं ते माझ्या भक्ताचं असतं. द्वेषरहित मन आहे की परक्याबद्दल द्वेष नाही आणि आपल्याबद्दल लोभ नाही, असा माझा भक्त दोघांनाही समान वागणूक देतो. पुढे माऊली आणखीन उदाहरण देतात. जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ज्याने कुऱ्हाडीने घाव घातलेले आहे किंवा जो कुऱ्हाडीने त्याला कापायला आलाय, किंवा ज्याने त्याची लागवड करून त्याला वटवृक्षामध्ये परिणित केलेलं आहे, असा वृक्ष सावली देताना दोघांनाही सारखीच सावली देतो. वृक्षाला हे माहीत असतं का की हा मला कापायला आलाय आणि ह्याने माझं लावणं, मी ह्याला आता जास्त सावली देतो आणि जो मला कापायला आलाय त्याला मी सावलीच देत नाही. असा वृक्ष ज्याप्रमाणे विचार करत नाही, तो दोघांनाही समान सावली देतो. आता अगदी त्याचप्रमाणे माझा भक्त असतो, तो दोघांचाही म्हणजे शत्रू असो, मित्र असो किंवा कोणताही जीव येवो, त्या दोघांच्याही उद्धारासाठी समान त्याच्या मनामध्ये भाव असतो. सगळ्यांचा उद्धार व्हावा हेच माझ्या भक्ताच्या मनाचे भाव असतात. पुढे माऊली सांगतात, ना तरी इक्षुदंडू पातळी या गोडू, गाळी तया कडू नोहेची जेवी. इक्षुदंडू म्हणजे काय, माऊलींची भाषा पहा.
माऊलींनी जवळजवळ 56 भाषांचा गौरव केला. याचा अर्थ माऊलीने, साधी गोष्ट आहे, थोडंसं तुमच्या नॉलेजसाठी म्हणून सांगते. हिंदीमध्ये उसाला काय म्हणतात? ई फॉर ईख म्हणतो ना आपण, ईख. आता तुम्हाला सांगते, जो मूर्धन्य श आहे ना, मूर्धन्य श म्हणजे षटकोनाचा श, जो तालव्य नाही, ज्याला जीभ आपल्या मूर्धाला नेऊन लावावे लागते तेव्हा श चा उच्चारण होतो, त्या शला संस्कृतमध्ये कधी कधी ख असा उच्चारण करतात. म्हणून हिंदीमध्ये क्ष, आता क्ष हा जो शब्द अक्षर बनलेला आहे ना, हा संयुक्त वर्ण आहे. हा संयुक्त वर्ण मूर्धन्य श अधिक अर्धा क आणि मूर्धन्य श याच्यापासून उच्चारण, याच्यापासून तयार झालेला संयुक्त वर्ण आहे, म्हणून त्याचं उच्चारण क्ष असं होतं. बरेच शिक्षक असतील, परंतु आजपर्यंत आपण श, पोटफोड्या श आणि शहामृगाचा श एवढंच शिकवलं आहे, परंतु त्याच्या उच्चारण स्थान वेगळे असल्या कारणाने त्याचं उच्चारण पण वेगळं होतं. कृष्णाचा श कृष्ण नाही, कृष्ण आहे. षटकोन असा त्याचा उच्चारण आहे. तो शब्द, तो उच्चारण, तो जो श आहे त्याचं उच्चारण करत असताना वेद मंत्रांमध्ये ज्यावेळी आपण त्याचं उच्चारण करतो त्यावेळी बऱ्याच वेळी त्या शला आपण ख असं उच्चारण करतो आणि तिथूनच त्या शब्दाची निर्मिती झाली इक्षुदंडू. म्हणजे आता लक्षात घ्या, इथे माऊलींनी दोनही भाषा कशी निर्माण झाली आहे की ज्या अर्थी संस्कृतचा तोच शब्द हिंदीमध्ये परिणित झाला, त्याला म्हणतात ईख म्हणजे ईश, आणि माऊलींनी त्याला इक्षुदंडू म्हटलंय, म्हणजे क अधिक मूर्धन्य श म्हणून ईख. तो ईख म्हणजे ऊस असो ना, तरी इक्षुदंडू अर्थात जो ऊस आहे, ज्याने त्या ऊसाची लागवड केली, ज्याने त्या ऊसाला पाणी घातले, त्याला सुद्धा तो गोडच लागतो, आणि जो त्याला चरख्यामध्ये पिळून पिळून त्याचा रस काढतो त्याला सुद्धा तो गोडवाच देतो. त्याला तो कडू लागतो का? नाही लागत. याचाच अर्थ त्या ऊसामध्ये कोणता भेदभाव आहे का, की मी आता याने माझी लागवड केली, याने मला रोज पाणी घातलं, मी याला गोड, मी जेव्हा ह्याच्या तोंडात जाईल तेव्हा याला गोड लागेल, आणि जेव्हा मला ज्याने चरख्यामध्ये घातले त्याने जर मला प्यायला घेतलं तर मात्र मी त्याला कडू असा रस देईल. असं ऊसाच्या मनामध्ये हा भेदभाव आहे का? नाही. अगदी त्याचप्रमाणे माझ्या भक्तांच्या म्हणजे माझ्या संतांच्या मनामध्ये असाच भाव असतो की कोणीही असो, मी त्यांना सुखाची गोड चवच चाखायला देईल, अर्थात मी ईश्वराचं ते गोड अमृतरूपी नामच प्रदान करेल. माऊलींची भाषा किंवा माऊलींनी या ओवीच्या मागून आपल्याला न जाणो कित्येक संदेश दिला आहे. भगवंताचं एका पूर्ण साधू संताकडे किंवा पूर्ण भक्ताकडे जर तुम्ही गेलात तर तो भक्त तुम्हाला काय प्रदान करेल, तर भगवंताचं गोड अमृतच तुम्हाला प्रदान करेल, नामरूपी अमृत तुम्हाला प्रदान करेल. अन्य तुम्हाला इतर कोणतीच गोष्ट, जेव्हा संसारातल्या कटू गोष्टी ज्याने फक्त दुःख प्राप्ती होणार आहे त्या गोष्टी प्रदान करणार नाहीत. याचाच अर्थ माझा भक्त कसा असतो, जो तुम्हाला सतत आनंदमय अमृतमय भगवंताचं नाम प्रदान करेल. पुढे माऊली सांगतायत की आता अशाच पद्धतीने माझा भक्त कसा असतो, आरी मित्री तैसा अर्जुन जया भावो ऐसा मानापमानी सरिसा हे तू जाय. पुढे म्हणाले की तथा मानापमान यो, माझा भक्त कसा असतो ना की कोणी निंदा कोणी वंदा आम्हा स्वयीताचा धंदा. हे जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं अगदी त्याचप्रमाणे माझा भक्त कसा असतो. माऊली सांगतायत की मानापमानी सरिसा हे तू जाय, की शत्रू आलेला असो त्या शत्रू आणि मित्र, आरी मित्र, शत्रू आणि मित्र दोन्हींचं समान वागणूक असते, दोन्हींचं भलं व्हावं अशी ज्याची इच्छा असते, अगदी त्याचप्रमाणे त्याला मान द्या किंवा अपमान करा, त्याला काहीही फरक पडत नाही. का फरक पडत नाही? कारण त्याचं मनावरती अनुसंधान असतं. त्याला माहीत आहे की मी काय करणार आहे, माझं मन कुठे रममाण करायचं आहे, मला मान याने माझा अपमान केला ही सल मनात कायम ठेवून आतल्या आत धुसफुसत बसायचं की नाही ना. आपल्याला काय करायचं आहे, म्हणून पुढे जाऊन केवळ आणि केवळ आपला एकच धंदा,
ज्यांना ठाऊक असतो ते माझे भक्त आहेत. कसे आहेत, का आहेत? एकदा एकच महात्मा आपल्याच नामस्मरणामध्ये, भगवंताच्या नामस्मरणामध्ये मग्न होते. एका वृक्षाच्या छायेखाली बसून भगवंताचं नामस्मरण करत होते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मस्त भगवंताचं भजन करीत करीत महात्मा मग्न झालेले आहेत. तिथून एक जोडपं येतं आणि त्या नवपरिणीत दाम्पत्य होते. त्यामुळे त्यांना असं वाटलं चला महात्मा आहेत, महात्माजींना प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा, आपल्या सुखी संसाराची सुरुवात करू. आता लक्षात घ्या, एखाद्या संन्यासाचा आशीर्वाद घ्यायला जाऊच नाही एखाद्या नवपरिणीतने. तो म्हणेल जसा मी आहे तसाच तू हो, तथा हा असतो, असं जर म्हटलं तर डिवोर्स होईल, जाऊच नाही. असं गमतीचा विषय. परंतु त्या जोडप्याला असं वाटलं की चला आपण आशीर्वाद घेऊयात, कदाचित साधू संतांचा आशीर्वाद झाला तर आपल्या जीवनाचं कल्याण होईल, आयुष्य सुखी जाईल. म्हणून ते गेले आणि तिथे प्रणाम केला. साधू संत ते महात्माजी होते. महात्मांच्या मनात आलं की काय करावं, ठीक आहे सुखी राहा, आणि परत एकदा आपल्या भजनामध्ये रममाण झाले. आता त्यांना असं वाटलं आपण महात्मांनी आशीर्वाद दिला, काहीतरी आपण त्यांना द्यायला पाहिजे. पण काय महात्माजी आशेत बसले, बराच वेळ बसले असतील, त्यांना काहीतरी खायला प्यायला द्यावं म्हणून सांगितलं. म्हणून ते म्हणाले की महात्माजी इथे बाजूलाच गरम गरम भजी तळत होते. त्यांनी विचार केला की आपण महात्माजींना भजी खायला घालू. महात्माजी भजिया खाओगे? महात्मा बोले आप खिलाओगे तो हम खाएंगे. महात्माजी गरमागरम भजी आणले, महात्माजींनी भजी खाल्ले, पुन्हा नामस्मरणामध्ये दंग झाले. परत एकदा म्हणाले की महात्माजी आता गरमागरम जलेबी पण तिथे बनती है, महात्माजी जलेबी खाओगे? महात्माजी बोले आप खिलाएंगे तो हम खाएंगे, हम क्यों ना बोले. जलेबी आणि महात्माजींनी ती खाल्ली आणि पुन्हा नामस्मरणामध्ये दंग झाले. पुन्हा तिथून मात्र निघून गेले. त्या नवपरिणीत दाम्पत्याने, त्या जोडप्याने प्रणाम केला आणि तिथून निघून गेले. आता गेल्यानंतर महात्माजी नामस्मरणामध्ये दंग झालेले आहेत. नामस्मरणाची अशी ओढ लागलेली आहे. नामस्मरण करता करता अचानक तिथे वर्षा होते, पाऊस पडतो. पावसामुळे थोडंसं चिखल सांडतं आणि चिखल सांडल्यामुळे जेव्हा पाऊस पडतो हे महात्माजी पाहतात. महात्माजींना अत्यंत आनंदित होता. अरे वा, आभाळसुद्धा माझ्यासोबत आज नामस्मरणामध्ये दंग होत आहे. आणि म्हणून महात्माजी आता नाचत नाचत नामस्मरण करायला लागले. आणि नाचता नाचता महात्माजींचा पाय एका खड्ड्यामध्ये थोडंसं पाणी साचलेलं होतं, तिथे चिखल झाला होता. तिथे पाय पडल्यामुळे त्यातलं चिखल उडतं आणि त्या जोडप्यामधल्या त्या मुलीच्या अंगावर ते चिखल उडतं. ते चिखल उडाल्यामुळे या व्यक्तीला आपल्या बायकोच्या अंगावर चिखल उडाले म्हणून त्यांना महात्म्याचा राग येतो आणि त्या महात्माजींच्या जाऊन एक जोरदार कानाखाली ते वाजवतात. ते कानाखाली वाजवतात तरी महात्माजींना कानाखाली वाजवली तरीसुद्धा महात्माजींना दुःख झालं का? नाही. महात्माजी बोलता अजब है तेरी माया, पहले भजिया खिलाता है, फिर जलेबी खिलाता है और फिर थप्पड़ भी खिलवाता है. म्हणजे एक महापुरुष दुःखी नाही, सुखी नाही, काही फरक पडत नाही. जे मिळेल ते ईश्वराचा प्रसाद म्हणून, ठीक आहे हा सुद्धा तुझा प्रसाद आहे म्हणून महात्माजी तिथून निघून गेले आणि पुन्हा नाचत गात आपल्या भगवंताचं नामस्मरण करायला लागले. आता इथे भगवंताचं नामस्मरण करतायत आणि इकडे मात्र घरी जाता जाता त्या व्यक्तीला ज्याने महात्माच्या कानाखाली मारली होती, अर्थात हे अत्यंत चुकीचं आहे, केवळ दृष्टांतासाठीच म्हणून आपण घेऊयात. ज्या व्यक्तीने कानाखाली मारली, जाता जाता त्याचा पाय घराच्या पायरीवरतीच मुरगळतो आणि पाय मुरगळल्यामुळे त्याला असं वाटतं की आता माझा पाय मुरगळला, जर मी या महात्माजींशी असभ्य वर्तन केल्यामुळे त्यांनी दिलेला श्राप आहे आणि म्हणून माझा पाय मुरगळला. म्हणून सांगितलं असं असं झालं. सगळे गावकरी, जे काही जवळचे संबंधी होते, जवळचे शेजारी होते, सगळेजण जाऊन परत एकदा त्या महात्माजींकडे सगळेजण गेले, तक्रार करायला गेले की तुम्ही असा श्राप दिला आणि बिचाराचा पाय मोडला. त्यावेळी महात्माजी म्हणाले मला एक सांगा, मला यांनी भजी खायला घातली, मी काही बोललो नाही बोललो. यांनी मला जलेबी खायला घातली, मी काही बोललो नाही बोललो. यांनी माझ्या कानफडात मारली, मी काही बोललो नाही बोललो. परंतु मला एक सांगा, काय झालं म्हणून याने माझ्या कानफडात मारली? तू म्हणाले अरे तुम्हाला कळत नाही, माझी पत्नी होती, तिच्या अंगावर तुमच्या नाचण्यामुळे चिखल उडाला ना म्हणून. मग त्यावेळी महात्माजी शांत चित्त होऊन म्हणाले की मला एक सांगा, माझ्यामुळे तुमच्या पत्नीच्या साडीवर किंवा तुमच्या पत्नीच्या अंगावर थोडंसं चिखल उडालं, जे लौकिक होतं, थोडंसं होतं,
म्हणजे बाह्य रूपाचं जे चिखल होतं ते उडायला काढलं, तुम्हाला एवढा राग आला. परंतु मग मला सांगा, तुम्हाला राग आल्यामुळे तुम्ही माझ्या कानाखाली मारली, परंतु मी ज्याचा भक्त आहे, मी ज्याचं भजन करतोय, त्याच्या तुम्ही कानफाडात मारल्यानंतर देव तुम्हाला काय करावं, त्याने तुमची आरती ओवाळावी का? मग तुमचा पाय मोडला, हे तुमचे निजकर्म आहेत, माझे नाही, कारण ते तुमचे कर्म आहेत. एक भक्त कसा असतो की सगळ्यांसमान समान वागणूक असते. काहीही मान करा, अपमान करा, काहीही फरक पडत नाही. म्हणून सांगतात ना की तुमचा मान हो, अपमान हो, जर ईश्वराच्या चरणी जर तुमचं लक्ष असेल तर म्हणतात ना पती लक्ष्मीचा जाणत असेल. जो ईश्वर आहे ना त्याला तुमच्या मानाची, अपमानाची सगळ्यांची काळजी आहे. लक्षात घ्या, एवढासा अपमान झाला होता द्रौपदीचा, तिच्या शिलाचं रक्षण पण भगवंतांनी केलं, वर तिचा अपमान, एका स्त्रीचा किंवा माझ्या सखीचा अपमान झालेला आहे भर सभेमध्ये. ज्यांनी ज्यांनी तो अपमान केवळ दृष्टीने ज्यांनी पाहिलं ना त्यांनासुद्धा भगवंतांनी सोडलं नाही. म्हणजे प्रत्येकाला त्याचे कर्म बाधित केले भगवंतांनी, केले की नाही? एकाला मिळालेला श्राप आणि एकाला मिळालेला वरदान एकाच वेळी परिपूर्ण केलाय भगवंतांनी, केला की नाही? जयद्रथाला मिळालेलं काय होतं? त्याच्या वडिलांना मिळालेला श्राप होता की वरदान? मिळालेला श्राप वरदानामध्ये कसा कन्वर्ट करायचा आणि मिळालेलं वरदान श्रापमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे भगवंताला माहिती आहे, कारण सगळी चक्र त्याच्या हातात आहे. म्हणून देवावर विश्वास ठेवला तर इतका प्रगाढ विश्वास ठेवावा ना की तो आहे ना तो सगळं पाहतोय. एवढं बोलतात ना, तुम्ही विचार कराल की देव काय काय बघेल, अख्ख्या दुनियेकडे लक्ष द्यायचं आहे. पण लक्षात ठेवा, चींटी के पग घुंगरू बाजे तो भी साईब सुनता है. संत कबीरदासजी म्हणतात, मुंगी किती मोठी असते मुंगी, तिच्या पायातला घुंगरू किती मोठा असेल, किती मोठा असेल? एवढीशी मुंगी, तिचा पाय केवढा, तिच्या पायातला घुंगरू केवढा असेल? तुम्ही पायात पैंजण घालतात, कमीत कमी त्याच्यापेक्षा तरी तो घुंगरू मोठाच असेल ना, एवढासा तो घुंगरू. कबीरदासजी सांगतात, चींटी के पग घुंगरू बाजे तो भी साईब सुनता है. म्हणजे जर तिच्या पायामध्ये, बरं ती मुंगी चालताना दंदन दंदन करत चालते ना, की तिच्या पायातले घुंगरू असतील? मुंगी चालताना कशी चालते? किती बारकाईने संत महापुरुष. बरं, संत महापुरुषांनी सांगितलेले हे जे विचार आहेत ना, हे असंच त्यांनी काव्यत्व करायचं म्हणून नाही केलं. माऊलींनी एवढं काव्यत्व हे केलं, हे असंच केलं का? यातला एक एक शब्दाचा अर्थ, वर्षभर एक शब्दाचा अर्थ सांगायला मला वर्ष लागेल आणि तुम्हाला समजायला वर्ष लागेल. एक शब्दावरती सुद्धा प्रवचन करण्या इतपत माऊलींचं ज्ञान त्या शब्दामध्ये अगाध आहे. म्हणजे माऊलींनी जे केलेलं काव्यत्व ते असेच आहे का? संत महापुरुषांनी जे काही लिहिलंय, जे काही सांगितलं ना, ते प्रत्यक्ष खरं सांगितलेलं आहे आणि स्व अनुभवावरूनच सांगितलेलं आहे. म्हणून ते खोटं बोलतायत हे असं आपण म्हणूच शकत नाही. माऊलींनी ज्याप्रमाणे एवढं मोठं काव्यत्व केलं, हे जनजनांच्या कल्याणासाठी केलं. तेच कबीरदासजी आपल्याला सांगतात, चींटी के पग घुंगरू बाजे. ते खोटं सांगतायत का? त्यांनी पण काहीतरी अनुभूती केली असेल म्हणून ते 100% खरं सांगतात की एवढासा घुंगरू जरी वाजला ना मुंगीच्या पायामध्ये तरी देवाला आवाज जातो. म्हणजे एकदा माता लक्ष्मीच्या मनामध्ये जिज्ञासा उत्पन्न होते की देवा, तू म्हणतो की जगाचा कारभार तुला सांभाळायचा आहे, मग तुमचं सगळ्यांकडेच लक्ष असेल ना? देव म्हणाला, हो, या जगातल्या प्रत्येक जीवाकडे, बघा, प्रत्येक जीवाकडे, खेदज, अंडज, उद्भिज, जरायुज या चारही योनींमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक 84 लक्ष योनीमध्ये जीवात्म्यांकडे, म्हणजे त्या जीवात्म्या असे करोडो असतील त्या योनींमधले, त्या प्रत्येक जीवाकडे माझं लक्ष असतं आणि त्या प्रत्येक जीवाचा हिशेब माझ्याकडे लिहिलेला असतो आणि त्याला त्याच्या कर्मानुसार गती मिळते. त्यामुळे आपण तर ना दिसणार पण नाही असे आहोत, पण आपण दिसणार देवाला ही खात्री आणि हा विश्वास मनात दृढ पक्का करा. का? कारण आपण त्याला निवडलं आणि त्याने आपल्याला निवडलं. नाहीतर जर आणखीन एक गोष्ट, त्याने आपल्याला निवडलंय ना याचं प्रतीक हे आहे, कारण आपण जर त्याला निवडलं असतो कदाचित हा पंडाल पूर्ण भरला असता. कारण काही स्वार्थ असल्याशिवाय आपणही देवाकडे येत नाहीत, मनुष्यसुद्धा देवाकडे असंच येत नाही. परंतु त्याने आपल्याला निवडलंय ना म्हणून आज आपण इथे आहोत.
त्याने बोलावलंय, आपण कोणी नाही होत येणारे. अशाच पद्धतीने माता लक्ष्मीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. देव म्हणाला, माझा प्रत्येक योनीमध्ये सगळ्यांकडे, सगळ्या जीवात्म्यांकडे लक्ष असतं. तर म्हणाले ठीक आहे. मग एक दिवस देवाला काय झालं काय माहिती, माता लक्ष्मीने भोजनाचं थाल तयार केलं आणि देवाला भोजन करायला घेऊन गेल्या. त्यावेळी देव मात्र जेवायचे थांबले. देव म्हणाले की नाही, अजून 1-2 जीवात्मे असे आहेत की ज्यांच्या कर्मानुसार अजून त्यांना जेवण मिळालेलं नाही. त्यांना जेवण मिळालं की मग मी जेवेन. माता लक्ष्मी म्हणाले, असं काय प्रत्येक जीवात्म्याकडे तुमचं लक्ष खरंच असतं का? आता भगवंत म्हणाले, तुला जर असं वाटतच असेल तर तू परीक्षा घेऊन बघ. आता माता लक्ष्मीजींच्या मनामध्ये खरंच याची उत्कंठा जागृत झाली आणि माता लक्ष्मींनी एक उपाय करायचा ठरवला. म्हणून माता लक्ष्मीजींनी एक आयडिया केली. एक दिवस एक छोटीशी चिटी म्हणजे छोटासा असा मुंगळा घेतला, त्याला एका छोट्याशा डब्बीत ठेवला आणि तो डब्बीमध्ये ठेवल्यानंतर ते बोलतात ना, कपाटामध्ये कपाट, त्याच्या आतमध्ये चोर कपाट, त्याच्या आतमध्ये चोर कपाट असतं ना आपलं. आता किती आहेत तुमच्याकडे मला माहिती नाही, मला सांगून ठेवा. असं छोट्याशा एका डब्बीमध्ये तो मुंगळा ठेवला आणि त्या मुंगळ्याला काहीच अन्न वगैरे काहीच दिलं नाही आणि त्या मुंग्याला कपाटातल्या आत छोट्या कप्प्यांमध्ये कुठेतरी आत नेऊन ठेवलं. हां, आणि तिथे ठेवल्यानंतर सांगितलं, आता बघू दे, तुम्ही म्हणालेत ना या अमुक ठिकाणातला प्रत्येक जीवाचं पोट भरेल तेव्हाच मी जेवणार ना, तर मग आता मला सांगा, इथे सगळे जेवले की नाही? देव म्हणाला, हो सगळे जेवले. आता माता लक्ष्मीला माहिती होतं मी तिथलाच एक मुंगळा उचलून आणलाय आणि त्याने मात्र काहीच खाल्लेलं नाही. आणि त्यावेळी भगवंतानी आचमन केलं आणि भगवंतानी भोजनाला सुरुवात केली. माता लक्ष्मी म्हणाली, आता हारले तुम्ही, कारण तुम्ही तर म्हणाले सगळ्यांचं पोट भरले, सगळ्यांना जेवण, बघा बरं कोणी राहिलं नाही ना, बघा एखादा छोटा जीव राहिला नाही का. तर माता लक्ष्मीजींच्या या प्रश्नावर भगवंत हसले आणि भगवंत म्हणाले, सगळ्यांची सोय केली आहे मी, सगळ्यांची सोय केली आहे म्हणून मी आता जेवायला बसतोय आणि आता मी भोजन ग्रहण करतोय. तर करा, बघा तुम्ही हाराल किंवा तुम्ही पैज हाराल. भगवंत माता लक्ष्मीकडे कटाक्ष टाकतात, स्मित हास्य देतात. भगवंतांना आतमध्ये माहिती आहे. भगवंत म्हणाले, तू खात्री करून घेऊ शकतेस, जिथे कुठे काही असेल तो जीव तिथे असेल नसेल, परंतु त्या जागेतला होता, त्याच्यासुद्धा अन्नाची व्यवस्था केलेली आहे. तू जाऊन तू जी परीक्षा घ्यायला गेलीस ना, पुनश्च तूच तुझी परीक्षा परत एकदा तपासून पाहू शकतेस. प्रत्येकाला अन्न मिळालेलं आहे आणि आता मी भोजन करत आहे. भगवंतानी भोजन केलं. माता लक्ष्मीजींच्या मनामध्ये आता मात्र शंका आली. माता लक्ष्मीजी म्हणू लागले, हे शक्य नाही, कारण मी ज्या मुंग्याला आतमध्ये ठेवलंय त्याने जेवण केलंय आणि त्याने जेवण केल्याशिवाय भगवंताच्या घशाखाली अन्न उतरणार नाही, कारण ते सगळंच जाणतायत म्हटल्यानंतर नक्कीच त्याची व्यवस्था केली. पण त्याची व्यवस्था नक्की केली कशी? म्हणून ज्यावेळी परत एकदा माता लक्ष्मी जातात आपल्या कक्षामध्ये, सगळं उघडून बघतात, त्या छोट्याशा अशा पेटीमधला तो मुंगळा बघतात. तर त्या मुंगळ्याच्या जवळ एक भाताचा, एक अक्षतचा दाणा असतो आणि तो मुंगळा ते दाणं खात असतो. आता यावेळी परत एकदा माता लक्ष्मी त्या हातामध्ये घेऊन येतात आणि त्यावेळी भगवंत हास्य करत म्हणतात की, लक्ष्मी तुला असं वाटत असेल, पण प्रत्येक जीवात्म्याची काळजी मला होती. ज्यावेळी तू तो मुंगळा त्या पेटीत ठेवला त्यावेळी तुझ्या भांगामध्ये जे अक्षत होतं ना, त्यातला एक अक्षतचा दाणा मी त्याच्यामध्ये आधीच पाडून ठेवला होता. मी त्याच्या भोजनाची सोय आधीच केली होती. मग लक्ष द्या, मला सांगा, आपण दुःखामध्ये असताना जर आपण त्याचे भक्त बनलो तर देवाचं लक्ष आपल्याकडे नसणार का? असणार की नाही? मग देवाचं लक्ष आपल्याकडे असतं, परंतु होतं काय की आपण अज्ञानतावश आपण देवाला दूषण लावत बसतो. वास्तविक देव आपल्याला सुखदुःख प्रदान करत नाही. विचार करा, साधी सरळ सोपी गोष्ट आहे हो. खिन्न उदास वाटतं किंवा अर्थातच वाईट या गोष्टीचं वाटतं, खंत या गोष्टीची वाटते की जो आनंदघन परमात्मा आहे. विचार करा, आनंद आणि सुख यामध्ये भेद आहे. आनंदाला विरुद्धार्थी शब्द आहे का? शब्द विरुद्धार्थी? आनंदाला विरुद्धार्थी शब्द असेल तर मला सांगा. आनंदाचा पुढचा शब्द सांगते,
अत्यानंद, परमानंद, परमपरमानंद, चिदानंद, आनंद द्विगुणित त्रिगुणित वाढत 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 जातो. तो कमी होत नाही किंवा तो त्याला विरुद्धार्थी शब्दच नाही. आनंद नष्ट होत नाही. सुखाला दुःख हा शब्द विरुद्धार्थी आहे. आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाही आहे. याचा अर्थ थोडक्यात विचार करा, जो ईश्वर आपल्याला आनंद प्रदान करतो, म्हणजे जो आनंद घन असणारा परमात्मा आहे, त्याच्याकडे आपण जातो आणि हात जोडून त्याच्याकडे एक क्षुल्लक अशा सुखाची अपेक्षा करतो. ही किती मोठी खेदात्मक गोष्ट आहे. विचार करा, आपण काय करतो? देवाकडे जाऊन काय मागतो? सुख मागत बसतो. आणि देव तुम्हाला काय द्यायला बसलाय? आनंद द्यायला बसलाय. परंतु आपण ज्याला जे नष्ट होणार आहे, कारण ते सुख कधी ना कधीतरी दुःखात परिणित होणार आहे. कसं? आता तुम्ही म्हणाल सुख मिळालं तर ते दुःखात कसं परिणित होणार? सगळ्याचे दृष्टांत मी अभ्यास करून आले, चिंता नका करू. सगळ्याचे दृष्टांत सांगू शकते. मला एक सांगा, तुम्हाला भूक लागली, खूप जेवलात, हां, एवढं आधी जेवलात आणि सुख झालं की दुःख झालं? आधी खूप भूक लागली होती, काय झालं? खूप भूक लागल्यावर सुख मिळेल. खूप भूक लागली होती, काय झालं? दुःख झालं. पोटात आवाज यायला लागले, पोटात जाणवायला लागलं, भूक लागली, आतडी प्यायला लागली, लक्षात आलं भूक लागले, दुःख झालं. आणि जोपर्यंत अन्न मिळत नाही तोपर्यंत दुःख आहे. अन्न मिळालं, भोजनाचा एक ग्रास घेतला, एक घास खाल्ला, पुढे जेवलं, पोटभर जेवलो, सुख झालं की दुःख झालं? आता त्या जेवणामध्ये प्रचंड सोडा आहे. दुसऱ्या दिवशी सुख झालं की दुःख झालं? पोट दुखायला लागलं, सुख कशामध्ये परिणित झालं? दुःखात परिणित झालं. मग आपण देवाकडे जाऊन काय मागतो? जो आनंद देणारा परमात्मा आहे त्याच्याकडे जाऊन आपण क्षुल्लक जे दुःखात परिणित होणार आहे अशा सुखाची याचना करतो, अशा सुखाची मागणी करतो. कधीतरी देवाकडे जाऊन आपण ही मागणी करतो का की देवा मला काहीच नको, द्यायचंच असेल तर तुझ्या चरणाशी अनुराग दे, तुझ्या चरणाशी माझी प्रीती दे, अशी दे, सुखात ठेव दुःखात ठेव, परंतु तुझा विसर पाडून देऊ नकोस. हे मागणं ज्या दिवशी आपल्या अंतःकरणामधून येईल त्या दिवशी या 39 लक्षणांपैकी बरीचशी लक्षणं आपल्यात उतरली असतील. ही खात्री तुम्हाला होईल आणि तेच समजून स्वतःला भाग्यशाली समजा, कारण त्या देवाने तुम्हाला निवडलं. म्हणून ही लक्षणं आपल्याला आपल्या आतमध्ये आणायची आहेत, हा प्रयत्न करायचा आहे. म्हणून ईश्वराकडे जाऊन क्षुल्लक सुखाची काय मागणी करतोय आपण? तो देव तुम्हाला दुःख सुख देणारच नाहीत. आपले निजकर्म आहेत. तुमचे निजकर्म, निज म्हणजे तुमचेच कर्म तुम्हाला सुखात आणि सुख किंवा दुःख प्रदान करतात. कधीतरी केलेले कर्म असतील या जन्मी. मला सांगा, तुम्ही परवा कोणती भाजी खाल्ली ते तुम्हाला आठवेल? एक आठवड्यापूर्वी तुम्ही काय खाल्लं हे तुम्हाला आठवेल? नाही आठवणार. मग तुम्ही पूर्वजन्मी काय दुःख काय कर्म केलेत याची तुम्हाला जाणीव आहे? मग आता मिळालेले हे जे छोटे छोटे दुःख आहेत ना, त्या दुःखांना कंटाळून देवाला दूषण लावणं बंद केलं पाहिजे. कारण आपण तेच वास्तविक करत असतो. आपण देवाला दूषण देत बसतो की देवा सगळी तुझी भक्ती करतो रे, तरी आम्ही दुःखी का? देवा आम्ही एवढं करतो तरी आम्ही दुःखी का? मग असं जर असतं तर कुंती मातेने किती देवाला दूषण द्यायला पाहिजे होती की देवा तुझी भक्ती केली आहे, तुझी सखी असणारी तिचा वस्त्र अरेंज झालं, मग तिला एवढं दुःख का? तिचा एवढा अपमान का? कारण याही पुढे एक अधिकारात्मक किंवा बोलतात ना देवावरती हक्क आहे म्हणून बोलते. देवसुद्धा आहे ना दुःख त्यालाच देतो ज्याला ती पचवण्याची ताकद असते. म्हणजे कबीरदासजी गुरुच्या बाबतीमध्ये बोलताना एक खूप सुंदर दोहा सांगतात की शिष्य कुंभ है गुरु कुम्हार, घडी घडी काढे खोट है, अंदर हात पसार के बाहेर मारे चोट है. कुंभाराला तुम्ही एक कुंभार आहे, कुंभाराला ज्यावेळी घडा बनवतो अर्थात मडका बनवतो त्यावेळी तो कसा चेक करतो तो घडा परिपक्व झालेला आहे की नाही? कसं चेक करतो? तो घडा प्रॉपर भाजलेला आहे की नाही हे कसं चेक करतो? त्याच्यावर थापीने थाप मारतो की नाही? पण तो कसा थाप मारतो? मोकळा घडा असा देऊन थाप मारतो का? आतमध्ये हात ठेवतो आणि वर थाप मारतो.
एक गुरु किंवा आपले संत महापुरुष किंवा ईश्वरसुद्धा अगदी त्याचप्रमाणे काय करतो की आतून मायेचा आधाराचा हात देतो आणि वरती चेक करतो की हा परिपक्व झालेला आहे की नाही. म्हणून देवसुद्धा जर तुम्हाला दुःख असेल ना, देवावर विश्वास असेल ना, तर खात्री बाळगा की देवाने याच्यावरचा उपाय शोधून ठेवलेला आहे आणि देव नक्कीच तुम्हाला याच्यातून सहाय्य करेल. किंवा तुमचे पूर्वजन्मीचे काहीतरी कर्म आहेत, ते कर्म तुमचे घालवण्यासाठी त्या कर्माची फलश्रुती जे गंभीर स्वरूपात तुम्हाला मिळणार होते ते थोडक्या स्वरूपामध्ये तुम्हाला देत आहेत. म्हणून हा विश्वास जर ठेवला ना तर जीवनाचं कल्याण आहे. मग त्याच्यामधून काही मिळो, सुख मिळो, दुःख मिळो. म्हणून सांगितलंय सुख दुःखेषु किंवा सुख मिळू दे, दुःख मिळू दे, माझा भक्त असतो ना इतका दृढ विश्वास असतो. माझ्या भक्ताचा माझ्या परी इतका दृढ विश्वास असतो की त्याला सुख दुःख कोणत्याही अवस्थेमध्ये केवळ माझ्यावरचा अनुराग एवढासा सुद्धा कमी होत नाही, माझ्यावरचं प्रेम कमी होत नाही. याला माऊली म्हणतात, तिन्ही ऋतू समान जैसे का गगन तैसे एकची मान शीतोष्णी जया. हे आकाश तिन्ही ऋतूमध्ये सारखंच असतं ना. आकाश असं म्हणतं का की मी उन्हाळ्यामध्ये मी उन्हाळ्यामध्ये काहीतरी छोटा होतो, थंडीमध्ये मी छोटा होईल आणि उन्हाळ्यामध्ये मी मोठा होईल, असा आकाश करतो का? ते समान असतं. अगदी त्याप्रमाणे माझा भक्तसुद्धा. किंवा माऊली पुढे उदाहरण देत आहेत की दक्षिण उत्तर मरुता मेरू जैसा पंडुसुता तैसे सुख दुःख प्राप्ता मध्यस्थू जे. माझा एक भक्त असतो ना, तो सुखात आणि दुःखामध्ये समान असतो. का समान असतो? कारण त्याला माहीत आहे की हे सुख आणि दुःख माझ्याच पूर्वजन्माचं काहीतरी फळ असेल, जे मला आज देवाच्या कृपेने किंचितचं एवढं भोगायला लागतंय, बाकीचा अर्ध्यापेक्षा जास्त त्याने जाळून मोकळं झालेलं असते, है ना. याचा अर्थ माझ्या भक्ताच्या प्रती हा भाव असेल, सुख मिळू दे, दुःख मिळू दे, जीवनामध्ये कोणतीही स्थिती असू दे, माझा भक्त केवळ आणि केवळ माझ्या चरणावरती प्रेम करणं हेच ज्याला माहिती आहे त्याचं मन माझ्या चरणी स्थिर झालेलं आहे. म्हणून सुख आणि दुःख हे त्याला कोणत्याच पद्धतीने बाधित करत नाही किंवा कोणत्याच प्रकारची जाणीव त्याला होत नाही. मेरू पर्वत ज्याप्रमाणे दक्षिणेकडून वारा आला तरीही मेरू पर्वत हलतो का, आणि उत्तरेकडून वारा आला तरी मेरू पर्वत हलतो का? तो एका ठिकाणी अचल आहे, स्थिर आहे. अगदी याचप्रमाणे माझ्या भक्ताचं मन अगदी इतकं खंबीर असतं की सुख येऊ दे किंवा दुःख येऊ दे, त्याचं मन खंबीर असतं, त्याचा विश्वास मेरू पर्वतासमान दृढ असतो. तर तिचं सुखा आणि दुःखामध्ये समान ज्याची अवस्था आहे असा तो माझा भक्त आहे. पुढे माऊली म्हणतात, माधुर्य चंद्रिका सरिसी राया रंका तैसा जो सकैका भूता समो. असा जो भक्त आहे, जो सगळ्यांमध्ये सगळ्या लक्षणांनी युक्त आहे, तो कसा असतो की तो सगळ्यांनाच आनंद प्रदान करतो. तो एवढा आनंद प्रदान करतो की पुढे माऊली सांगतात, आगविया जगा एक सेव्य जैसे उदक तैसे तयाचे तिन्ही लोक आकांक्षिती. माझा जो भक्त आहे ना, तो एवढ्या लक्षणांनी जर युक्त असेल ना, तर तो सगळ्यांना एवढा प्रिय असतो की लोक त्याची अपेक्षा तीनही लोकांमध्ये त्याची वाट बघत असतात की हा कधी येतो. का? ज्याप्रमाणे जसा चंद्र सगळ्यांना समान माधुर्य प्रदान करतो. चंद्र हा विचार करतो का की हा श्रीमंत आहे, मी याला चांगलं रूप दाखवेन, मी याला स्वच्छ माझं पांढरं रूप दाखवेल, सफेद रूप दाखवेल, आणि जो गरीब आहे ना त्याला मी काळा कुट्ट दिसेल, असा चंद्र विचार करतो का? चंद्रावरचा डाग गरीबाला जास्त मोठा डार्क दिसतो आणि श्रीमंताला लाईट दिसतो, असं आहे का? अर्थात चंद्राचं जे चांदणं आहे त्याच्याकडे बघितल्यानंतर जे माधुर्य आपल्या डोळ्यांना भासतं, ते माधुर्य श्रीमंताला म्हणजे रायाला आणि रंकाला, श्रीमंताला आणि गरीबाला जसं समान आनंद देतं, माझा भक्तसुद्धा तसाच सगळ्यांना समान आनंद समान माधुर्य वाटत असतो, समान आनंद प्रदान करत असतो. आणि असा आनंद प्रदान केल्यामुळे आगविया जगा, ज्याप्रमाणे पाणी सगळ्यांनाच हवं असताना या जगामध्ये या जगतामध्ये कोणता जीव असा आहे का ज्याला पाणी नको आहे? अगदी बघा, मी सांगितलेल्या 4 योनी, खेदज, अंडज, उद्भिज, जरायुज, या
4 प्रकारचे हे जीव आहेत. या 4 प्रकारच्या जीवामध्ये 84 लक्ष योनी आहेत. खेदज म्हणजे हे कीटक वगैरे आहेत ना, हे खेदज आहेत. जे कीटक आहेत, कुठे ना कुठेतरी पतंग, फुलपाखरू किंवा अशा अळ्या वगैरे, या सगळ्या हे खेदज या जीवात्म्यांमध्ये मोडतात. अंडज जे आपले पक्षी वगैरे आहेत, हे सगळे अंडज या प्रकारामध्ये मोडतात. याच्यामध्ये सुद्धा 84 लक्ष योनी आहेत आणि त्या 84 लक्ष योनींमध्ये कोटी कोटी फेरा आणि मग मनुष्य जन्माचा वारा लागेल. आणि उद्बीज म्हणजे हे जे झाडं वेली हे सगळं उद्बीज आहेत, बीजापासून उत्पन्न होतं म्हणून हे उद्बीज. आणि जरायुज म्हणजे सगळे प्राणी, मनुष्य हे सगळे जरायू या योनीमध्ये आपण मोडतो. मग या सगळ्या 4ही योनींमध्ये, 4ही जीवांमध्ये उदक सगळ्यांना प्रिय आहे, पाणी सगळ्यांचं जीवन आहे. असा कोणता जीव आहे की ज्याला पाणी नको आहे? सगळ्यांना तृष्णा भागवण्यासाठी पाण्याची जशी आवश्यकता असते, अगदी त्याचप्रमाणे 3ही लोकांमध्ये जितकं ज्या या 4ही जीवांमध्ये पाणी जितकं अत्यंत सगळ्यांना प्रिय आहे, पाणी ज्यांचं जीवन आहे आणि पाण्याची आकांक्षा किंवा पाण्याची अपेक्षा सगळे जीव करतात, अगदी त्याचप्रमाणे माझ्या भक्ताची वाट या 3ही लोकांमध्ये वाट बघितली जाते. या 3ही लोक अपेक्षा करत असतात की माझे हे भक्त आमच्याकडे येऊन आम्हाला आनंद प्रदान करावा. म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळीकडे त्यांच्या येण्याची अपेक्षा असते. सगळ्यांना ते प्रिय असतात. असे ते माझे भक्त असतात. जे कसे आहेत तर पुढे सांगितलंय, जो सभाय संगू सांडोरे. मग हे सगळे 3ही लोक वाट पाहतायत, परंतु माझ्या भक्त हे सगळ्या लक्षणांनी युक्त झाल्यानंतर माझे भक्त वास्तविक काय करतात तर जो सभाय संगू सोडून या लागू एकाकी असे आंगू आंगी सुनी. म्हणजे असे जे माझे भक्त आहेत ना, या सगळ्या लक्षणांनी युक्त असलेले माझे भक्त आहेत ना, माझ्या चरणाप्रती दृढ अनुराग ठेवतात आणि सगळ्यांची संगती सगळ्यात आधी नाकारतात. याचा अर्थ माझा जो भक्त आहे तो एकांतात रममाण होणारा आहे. एकांत ज्याला हवा असतो. आता एकांत या शब्दाचा 5च मिनिटात अर्थ जाणू. मला माहिती आहे तुम्हाला हरिपाठ करायचा आहे, आवरू आपण आता. एकांत म्हणजे काय तर या शब्दाची थोडक्यात जर फोड केली तर एक आणि अंत, अंती एक होणं म्हणजे एकांत आहे. एकांत होणं म्हणजे एकटं राहणं असं होत नाही. एकांत म्हणजे अंती एक होणं म्हणजे शेवटी एकच राहणं. बघा, हा एकांत आध्यात्मिक भाषेत जर विचार केला तर हा शब्द किती महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला, प्रत्येक जीवात्म्याला एकांत साधायचं आहे. 4 वर्षापूर्वी हाच एकांत साधण्याची सुवर्ण संधी आपल्याकडे आली होती. क्वारंटीन झालं होतं ना, सगळे आयसोलेट झालो होतो, क्वारंटीन झालो होतो, अजून काय इंट्रोवर्ट झालो होतो, आंतरिकतेकडे आपण जास्त वळत होतो की नाही. मग तो एकांत साधण्याची किती सुवर्ण संधी होती. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात की एकांत हा मूर्खासाठी कंटाळवाणा असेल, परंतु शाण्यासाठी ही सुवर्ण संधी. म्हणजे जर एकांत, जो ज्ञानी आहे ना त्याच्यासाठी उत्तम अशी सुलभ अशी संधी आहे एकांत साधणं. का? आध्यात्मिक भाषेत जर विचार केला तर देव आणि भक्त ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, पण एकांत म्हणजे अंती एका ईश्वरामध्ये एक रूप होणं म्हणजे एकांत साधन आहे. ईश्वराच्या चरणी एकरूप होणं म्हणजे खऱ्या अर्थाने एकांत साधन आहे. आणि हा एकांत साधणं म्हणजे बाहेरच्या संगतीचा बऱ्याच अर्थी जो भक्त आहे ना तो एकांतात राहणं जास्त इच्छित करतो किंवा एकांतात राहणं जास्त पसंत करतात. का? कारण त्याला एकांतामध्ये राहणं, तो बाह्य संग त्याग करतो. का संग त्याग करतो त्यालाही कारण आहे. कदली सीप भुजंग मुख स्वाती एक गुण 3 जैसे संगत कीजिए वैसे ही फल देईन. कदली म्हणजे केळीचं पान, सीप म्हणजे शिंपला आणि भुजंगमुख म्हणजे सापाचं मुख. पावसाच्या स्वाती नक्षत्राचा पाण्याचा थेंब पडणं, पाण्याचा थेंब एकच आहे, पाणी एकच आहे. स्वाती नक्षत्राचं पाणी समान आहे,
परंतु ते तीन वेगवेगळ्या ठिकाणी पडल्यामुळे त्यांची गती तशी होते. तेच पाणी स्वाती एक गुण तीन, म्हणजे पाणी तेच आहे, परंतु ते जर केळीच्या झाडावर बनलं तर कापूर बनतं, सीप म्हणजे शिंपल्यामध्ये पडलं तर मोती बनतं, आणि भुजंगमुख म्हणजे सापाच्या मुखामध्ये पडलं तर विष बनतं. हा संगतीचा परिणाम आहे. हे संत महापुरुषांना चांगल्या पद्धतीचं माहीत असल्यामुळे कशी संगत करायची, जैसे संगत कीजिए वैसो ही फल देईल, म्हणजे जशी आपण संगत करू त्या पद्धतीचंच फळ आपल्याला मिळेल. म्हणून संगत करत असताना माऊली इथे यांनी अशीच ओळी ॲड केली का? नाही ना. किंवा भगवंतांनी हे जे सांगितलं हे असंच सांगितलं का? संगतीच्या बाबतीत संगती किती विचार करून केली पाहिजे हे माऊलींनी किती सुंदर पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे की माझा भक्त बनायचं आहे का? ईश्वराचा संग करा. अन्य कोणाचा संग करण्यापेक्षा ईश्वराचा संग केलेला काय वाईट आहे? ईश्वराचा संग केला तर दुःख होणार नाही, तो आनंदच प्रदान करेल. कारण दुःख तुम्ही इतर कोणाकडेही गेलात, अन्न तुम्हाला खायला घालणारे हजार असतील, मिळणारं सुख नंतर दुःखात परिणित होणार आहे. कोणाकडून कोणत्याही व्यक्तीकडून कितीही सुख मिळू दे, ते सुख दुःखामध्ये काही काळानंतर परिणित होणार आहे. कारण हे मृत्यूलोक आहे. या मृत्यूलोकामध्ये सगळ्याच गोष्टी परिणित होत आहेत, सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने बदलत आहेत आणि ते सुख दुःखामध्ये परिणित होणार. म्हणून अशा या संगतीमुळे कधीकधी सुख आणि दुःख हे भेटत असतात. म्हणून सुख आणि दुःख जर नको असेल, त्याचा त्याग करायचा असेल, तर एकांत साधण्यासाठी माझा जो भक्त असतो तो बाह्य संगतीचा त्याग करतो आणि एकांतात माझ्या चरणामध्ये विलीन होतो, माझ्या चरणामध्ये एकांत साधू लागतो. असा लक्षणांनी युक्त असणारा माझा भक्त आहे. अर्जुना, तुला सुद्धा असंच भक्त बनायचं आहे. माऊलीसुद्धा सांगतायत की आपण सुद्धा प्रत्येकाने असाच भक्त बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे प्रयत्न करत असताना अर्जुनाच्या मनामधला जो अर्जुन आता हतबल झालेला आहे, त्या अर्जुनाला पुनश्च भक्तांची सगळी लक्षणं सांगून त्याच्या मनाला पुन्हा एकदा उभारी देतात आणि युद्धाला सज्ज करतात. अशाच पद्धतीने हा जो काही श्लोक होता, समः शत्रोच मित्रेच तथा मानापमानोय शीतोष्ण सुख दुःखेषु समः संग विवर्जितः, अर्थात सगळ्यांनी हा श्लोक केवळ अर्जुनाला सांगितला आणि माऊलींनी त्या काळामध्ये कोणाला तरी सांगितला म्हणून आपण त्याच काळापुरता ठेवायचा असं अजिबात. हे का सांगितलं इथे? माऊलींनी मला इथे का पाठवलं? मी जे बोलते ते माऊलींच्या कृपेनेच बोलत असेल, कारण माझी अशी स्वतःची काही वाणी नाही, माझं असं स्वतःचं काहीच ज्ञान नाही. जे आहे ते गुरूंच्या कृपेने बोलते. परंतु तुमच्या चरणी एवढीच प्रार्थना ठेवते की हे जे सांगितलेले लक्षणं आहेत, फार नाही, जे काही माझ्या अल्पवाणीमधून जे काही तुम्हाला ऐकायला मिळालं आहे किंवा जे काही माझ्या गुरूंनी ईश्वरांनी जे काही माझ्याकडून वदवून घेतलं असेल त्याचं थोडंसं तरी जीवनात धारण करण्याचा प्रयत्न करा. देवाकडे जाऊन क्षुल्लक सुखाची मागणी न करता तो आनंदघन परमात्मा, त्याच्याकडे एकच प्रार्थना करा की देवा काही असू दे, सुख मिळू दे, दुःख मिळू दे, परंतु माझ्या मनात हर्ष आणि विषाद कधी उत्पन्न होऊ देऊ नकोस. तुझ्या चरणापाशी माझा दृढ अनुराग ठेव. हीच प्रार्थना ईश्वराच्या समोर आपण करायची आहे आणि हीच प्रार्थना तुम्ही करावी. ही प्रार्थना मी तुमच्या चरणी ठेवते आणि मी माझ्या वाणीला विराम देते. एकदा ईश्वराच्या चरणी जोरदार जयघोष अर्पण करूयात. बोलिये सियापती रामचंद्र भगवान की, श्री कृष्ण बलदेव की, उमापती महादेव की. 1 मिनिट, तुम्हाला 4 तास आधीच भूक लागल्यामुळे असं जय करायची गरज नाही, जोरात जयघोष करा, है ना. सावध झालो, जोरदार जयघोष करा. जयघोष कसा पाहिजे? कसं पाहिजे? हात कसे पाहिजेत? हात वरती सगळ्यांनी. जय श्रीराम. माझ्यापेक्षा तुमचा आवाज वर. जय श्रीराम. जय जय श्रीराम.